ही आमची एक खंत आहे आणि क्षितिजोत्सव जिंकणं हे आमचं एक स्वप्न आहे. हे सांगत असताना 8-9 थरांची तयारी करणारं गोविंदा पथक आता मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहे त्यांचं सादरीकरण दाखवण्यासाठी. आणि ते सादरीकरण दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. त्या गोविंदा पथकाचं नाव आहे काय? एकच नाव आहे. सो प्लीज वेलकम अजिंक्य तारा गोविंदा पथक. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर अजिंक्य तारा. अजिंक्य तारा वसई तालुक्याने पालघर जिल्ह्याच्या सह्याद्रीमध्ये चमकणारा असा तारा क्षितिजोत्सव गाजणार जगभर वसई वीरांचा उठणार नवा स्वर. क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. क्षितिजोत्सव गाजणार जगभर वसई वीरांचा उठणार नवा स्वर. क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. क्षितिजोत्सव गाजणार जगभर वसई वीरांचा उठणार नवा स्वर. फास्ट कोच आणि कॅप्टन संपर्क करायचा आहे. चला नियमांची माहिती करून देण्यासाठी पुन्हा एकदा जातोय आम्ही रेफरींकडे. ओव्हर टू रेफरी. हॅलो प्रिपरेशन टाइम स्टार्ट. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश उतरायचा आहे. पंचांकडून जाणून घेऊया या सादरीकरणाबद्दल. हॅलो
पुन्हा एकदा निकालासाठी थांबावं लागेल. कारण सगळ्या पंचांच्या मते एकमताने हा निर्णय आपल्याला द्यावा लागतो आणि त्यात कुठलीही चूक होऊ नये याकरिता पडताळणी करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच सगळ्यांचे डोळे, सगळ्यांचं लक्ष या पंचांच्या अंतिम निकालाकडे. मनीष, 2-3 गोष्टी असतात. एक थर लावणं, पहिली टास्क आहे तुम्हाला की तुमची सलामी येणं गरजेची आहे. ती झाल्यानंतर दुसरी टास्क काय असते की तुम्ही ते थर लावताना कुठे चुकलात का, ज्या काय पॅनल्टीज असतात तिथे तुम्ही कुठे काय आढळून आलात का, त्या बाबी असताना एक गोष्ट की तुम्ही किती सेकंदात लावलेल्या आहात, त्यानंतर तुम्हाला पॅनल्टीद्वारे किती सेकंदांचा फटका बसणार आहे, त्या बाबी तुमच्या सुपर 16 मध्ये येण्याच्या रस्त्यामध्ये किती अडथळा निर्माण करतात किंवा तुम्ही कोणत्या क्रमांकावरती जाणार ते डिसाईड करतात. म्हणजेच फक्त थर लावलं आणि उतरवणं इतपत हे कार्य नाही आहे. इथून पुढे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचं प्री प्लॅन, त्याचा अभ्यास, या साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. अजिंक्य ताराने खूप चांगले थर लावलेले आहेत आणि त्यानंतर आता पंचांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. नाही, आणि अभ्यासाचं म्हणशील भरत तर नक्कीच मुळात ते गणित आणि त्यात वेळेचं गणित म्हणजे किती अवघड असेल याचं सगळ्यांनाच याबद्दल माहिती आहे. वेळेचं गणित साधणं, सांभाळणं हे प्रचंड कठीण गोष्ट आहे आणि तीच साध्य करण्याचा हा प्रयत्न. कारण कमीत कमी वेळेत आपलं लक्ष गाठणं खरंच ही तारेवरची कसरत आहे आणि इथे या कसरतीचा निकाल पंच आता आपल्या समोर जाहीर करतील. Hello. Attempt successful with 1 penalty point. एका पेनल्टीसह Harness. Preparation time start. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. मगाशी वेळेचं गणित साधायचं होतं परंतु आता वेळेचं कोणतेही बंधन नाहीये या सेकंड अटेम्प्टसाठी. त्यामुळे सावकाश अतिशय सावकाश उतरायचं आहे. आपण सलामी ही दिलेली आहे यशस्वी, पण यशस्वीरित्या थर उतरवणं ही तितकंच आवश्यक आहे या सेकंड अटेम्प्ट मध्ये.